ओटीपी बद्दल सांगितलं. ओटीपी आपल्यासाठी असतो. कृपया करून ओटीपी आपण कधी शेअर करू नका. ते वन टाइम पासवर्ड ओटीपी ते आपल्या वापरासाठी असतो आणि त्यावेळीच वापरासाठी असतो. जर कोणी आपल्याला ओटीपी विचारतोय की आम्हाला ओटीपी द्या, कृपया करून तो आपण ओटीपी तो देऊ नका. आपल्याला आणखी एक गोष्ट सांगतो की एखाद्या वेळी आपल्याला नंबर दिसेल, कोणी आपल्या ओळखीचे माणूस आहेत, कोणी मित्र आहेत, कोणी आपल्याकडे काम करणारा आहे, त्यांच्यात नंबर दिसेल आणि तो आपल्याला ओटीपी मागेल की ते माझ्या फोनमध्ये काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला पाठवलेला. कृपया करून त्यांना सुद्धा देऊ नका. कारण नंबर जे आहे, मी माझ्या मोबाईलवर एक छोटा ऍप मिळतो, त्या ऍपचा वापर करून मी कोणी तिसऱ्या माणसाला फोन करेन तर आपला नंबर त्यावर दिसेल, असा मी सेट करू शकतो. तर ते जे फ्रॉडस्टर आहे हे या लेवलपर्यंत जाऊ शकतात. म्हणून ओटीपी कृपया करून आपण शेअर करू नका. ओटीपी आपल्यासाठी असतो. ते आपण कुठला ऍक्सेस करत आहे, मनी ट्रान्सफर करत आहेत, काही आपला ऍड्रेस चेंज करत आहेत वगैरे, त्याच्या मोबाईल नंबर चेंज करत आहेत, त्याच्यासाठी आहे. आपण तेवढ्यासाठी वापरा. जर कोणी विचारलं त्याला आपण दिलं तर वेगवेगळे ऍप्स आहेत आता उपलब्ध आणि बरेच लोकांना माहित आहे. ते ओटीपी एखाद्या वेळी ते आपला फोनचा कंट्रोल घेण्यासाठी, आपला फोन हॅक करण्यासाठी पण असू शकतो. तर कृपया करून ओटीपी कोणाला देऊ नका. आणि आणखी